नमस्कार आणि रामराम सर्वांना. हा काही यूट्यूब व्लॉग वगैरे नाही आहे. एवढंच की प्रवासी जहाज क्रूझ शिपवर काम करताना, थोडंफार जग फिरताना ज्या काही सुंदर सुंदर गोष्टी, शहरं, अनुभव मला बघता आले, आईवडिलांची पुण्याई म्हणा, आजूबाजूचा मित्रपरिवार, जे काही लोकांनी मार्गदर्शन केलं, साथ दिली, मदत केली, या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काही मला बघता आलं, अनुभवता आलं, कुठंतरी असं वाटलं ते त्यांनाही बघता यावं, त्यांच्यापर्यंत पोचवावं. आणि खास करून आपली जी काही जवळची माणसं आहेत, आपली मराठी माणसं आहेत, खास करून गावाकडची म्हणा, आपली थोर मोठे जे आढळून राहिले, कधी शाळेत जाता नाही आलं, पण त्यांच्यामुळेच खास करून खूप शिकायला मिळलं किंवा जेणेकरून आपली ही पिढी घडत चालली आहे, त्यांनाही बघता यावं. कारण बाकीच्या गोष्टी तर आहेत, पण भाषेची मर्यादा आहे. म्हणून म्हटलं छोटासा प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुढे चालून मागे वळून बघताना ही मलाही सुंदर आठवण राहील की मी काय काय बघितलं, काय काय केलं. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न करतोय. व्हिडिओत समोर जे दिसतंय हे माझं दुसरं जहाज होतं. सुरुवातीला जे बघितलं तो जहाजाचा पाठीमागचा भाग होता. नंतर समोरचा आणि आता जो समोर दिसतोय हा जहाजाचा वरचा भाग. आणि हे जहाज संध्याकाळी बाजूने असं दिसतं. हा वरून व्हिडिओ काढलेला आहे. जे बाजूला छोटं छोटं पिवळं दिसतंय त्या छोट्या छोट्या बोटी आहेत. आपत्कालीन समयामध्ये यांना खाली पाण्यामध्ये उतरवतात आणि जहाजापासून ज्याने तुम्हाला दूर जाता यावं, ज्यावेळेस तुम्हाला जहाज सोडून द्यायचं असेल तेव्हा खूप मोठी आपत्काळ येईल. जसं की तुम्हाला दिसतं इथं यांना खाली पाण्यात उतरवलेलं आहे. ही थोडक्यात ड्रिल आहे, तयारी करतात. दर आठवड्याला नाही 3 महिन्यातून एकदा खाली उतरवतात, पण जेव्हा कधी ड्रिल असेल तेव्हा ती करतात. तर असेच हा जहाजाचा पाठीमागचा भाग जेव्हा इंजिन चालतं आणि पाणी पाठीमागं फेकलं जातं, थोडक्यात की थोडंफार जहाज दाखवेल, जे काही मला बघायला मिळालं, जे काही शिकता आलं, हे असंच वाकडं तिकडं जसं जमेल तसं तुमच्याशी बोलत जाईल, तुम्हाला दाखवत जाईल. एवढंच. बाकी वाट बघत राहा पुढच्या व्हिडिओची.